हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा एकदम आनंदीनं. तर मला माहिती आहे की तुम्ही अभ्यास करतच आहात मित्रांनो. तुमचे पेपर आता डिसेंबर महिन्याला आहेतच काही दिवसानंतर. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट सेमिस्टरचे पेपर हे डिसेंबर महिन्यातच राहत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आतापासूनच तुम्ही काय करा, अभ्यास चालू ठेवा मित्रांनो. तर बघा, आता आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमला फायनान्शियल अकाउंट. कोणतं अकाउंट? फायनान्शियल अकाउंट. त्याच्यामध्ये आपण पाहताय सिंगल कॉलम कॅशबुक म्हणजेच वन कॉलम कॅशबुक, सिंगल कॉलम कॅशबुक, साधं कॅशबुक ज्याला म्हणत असतो आपण. फक्त कॅशबुक म्हणजेच फक्त कॅशबुक, ज्यामध्ये फक्त कॅशच्या एंट्र्या येतात. ज्यामध्ये फक्त कोणत्या एंट्र्या येतील? कॅशच्या. व्यतिरिक्त एंट्र्या येणार नाही. व्यतिरिक्त एंट्र्या येणार नाही. जसं फर्निचर परचेस फ्रॉम राम म्हणजेच फर्निचर अकाउंट डेबिट, राम अकाउंट क्रेडिट. फर्निचरच्या डेबिटला रामचं नाव, रामच्या क्रेडिटला फर्निचरचं नाव. कॅश आलं का? नाही. त्यामुळेच मग फक्त आपण कोणतं अकाउंट बघा, फक्त कॅशच अकाउंट. आणि मी इथे हेडिंग सुद्धा तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तर बघून घ्या. इन द बुक्स ऑफ, जे इन द बुक्स ऑफ 8 एडर्स नाव दिलेलं नाही आहे, त्यामुळे एक डेटचा कॉलम दाखवायचा, त्यानंतर एक सेंटरला दाखवायचा तुम्हाला, नंतर अमाऊंटचा कॉलम दाखवायचा, हा पुन्हा डेटचा कॉलम आणि हा पुन्हा इथं अमाऊंटचा कॉलम. ओके मित्रा, समजलं? डेट पर्टिक्युलर अमाऊंट, हा डेट पर्टिक्युलर अमाऊंट. ओके, हा क्रेडिट आणि हे डेबिट. तर बघा, आता डेबिट क्रेडिट मध्ये तुम्हाला संपूर्ण दिलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करूया, तर सगळ्यात पहिले कॅश इन हँड म्हणजे आपल्या जवळ असलेला पैसा. तसं आपण या पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं. सेकंड लेक्चर आपलं. तर फर्स्ट लेक्चरला आपण बघितलं ओपनिंग कॅश. ओपनिंग कॅश कुठे येणार आहे? नेमके तर डेबिट बाजूला. कुठे येणार आहे? डेबिट मध्ये. मग आता सुद्धा कॅश इन हँड म्हणजे जवळ असलेला पैसा. हा व्यवसाय काय करतो आपण? उलाढाल करत असतो. म्हणजेच तो सुरुवातीला येणार 1 जानेवारी 2015 आहे ना. कॅश इन हँड 8,950. ओके. पेड अमाऊंट टू प्रसाद. पेड म्हणजे दिले. एंट्री काय होणार आहे तुमची? काय होणार आहे मित्रांनो? मी एकदम साधी दाखवतो तुम्हाला. पेड म्हणजे प्रसाद. हा प्रसाद अकाउंट डेबिट होणार आणि कॅश अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट. मग या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे? प्रसादचं. कॅशच्या क्रेडिट मध्ये कोणाचं नाव लिहायचं? हे कॅश अकाउंट. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? 5 जानेवारी 2015 बाय प्रसाद अकाउंट. प्रसाद अकाउंट किती आहे? 3,960. बघा, यामध्ये अमाऊंट थोड्या उघड-धोबड घेतलेला आहे की नाही? तर त्यानंतर आता बघा, त्या प्रसादच्या डेबिटला कॅशचं नाव, परंतु प्रसाद अकाउंट है का? नहीं, छोड़ द्यायचं. छोड़ देने का बच्चों, उसको लेने का नहीं. अभी देखो 9 जनवरी सैलरी पेड. आपने अगर सैलरी पेड की है तो सैलरी अकाउंट डेबिट होगा और कैश अकाउंट क्या होगा? क्रेडिट. क्योंकि सैलरी कैश का है, गो जाओ. कैश का है आपकी, गो जाओ. अगर ये एक्सपेंसेस है, ऑल एक्सपेंसेस अकाउंट डेबिट रहेंगे. हर बार ऑल एक्सपेंसेस अकाउंट क्या रहेंगे आपके? डेबिट. तो कैश के क्रेडिट में क्या आएगा आपका? सैलरी. 9 जनवरी 2015 बाय सैलरी अकाउंट. अमाउंट बच्चों 150 है ना. उसके बाद रिसीव्ड अमाउंट मोहनलाल, यानी कि आपको रिसीव्ड हो रही है अमाउंट. क्या हो रही है? आपको रिसीव्ड. कैश आ रही है आपके पास, है ना. तर आपल्याकडे अगर कॅश येत असेल तर ती डेबिट दाखवायची. कॅश येत असेल तर डेबिट दाखवायची. आणि मोहनलाल अकाउंट काय करायचं? क्रेडिट. कॅशच्या डेबिटला मोहनलालचं नाव, कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? मोहनचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला म्हणजे हे बघा कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंटच्या डेबिटला 18 जानेवारी 2015 2 इथं 2 पाहिजे. ओके बाय 2 मोहनलाल अकाउंट 560. कॅशच्या डेबिटला मोहनचं नाव, मोहनच्या क्रेडिटला कॅशचं नाव. मोहनलाल अकाउंट आहे का? नाही, सोडून द्यायचं. मग त्यानंतर कॅश सेल. कॅश काय केली? सेल. कॅश काय केली? सेल. कॅश पैसे विकल्या जातात का? नाही बेटा, गुड्स सेल केलेली आहे. काय सेल केलेली आहे? गुड्स. काय सेल केलेलं आहे? गुड्स. मग आता आपण एंट्री काय करायची आहे तुम्हाला? कॅश सेल म्हणजे कॅश येणार आहे तुमच्याकडे. तर कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, सेल अकाउंट क्रेडिट किंवा गुड्स अकाउंट
डेबिट म्हणजे गुड्स काय तुमची गोज आउट आहे, गुड्स काय तुमची गोज आउट आहे ना. तर कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव, सेलचं नाव दाखवा. कॅशच्या डेबिटला 22 जानेवारी 22 जानेवारी 2015 टू सेल्स अकाउंट, सेल अकाउंट 375 त्यानंतर पहा मित्रांनो 25 जानेवारी फर्निचर परचेस म्हणजे फर्निचर परचेस, फर्निचर आपल्या जवळ येत आहे, फर्निचर अकाउंट आप क्या करेंगे डेबिट, फर्निचर अकाउंट आप क्या करेंगे डेबिट बाय फर्निचर अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट कॅशच्या क्रेडिटला फर्निचरचा नाव, कॅशच्या क्रेडिटला कोणाचा नाव फर्निचरचा 25 जानेवारी 2015 बाय फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट 450 त्यानंतर कॅश परचेस, कॅश का आहे परचेस. आता कॅश परचेस म्हटल्यानंतर पैसा विकत मिळतो का, नाही, कॅश विकत मिळत नाही मित्र. मग आपण काय परचेस करत असतो, गुड्स, गुड्स म्हणजे कोणती तरी वस्तू, म्हणून आपल्याकडे परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. तर बघा बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं परचेसचं, कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे परचेसचं 28 जानेवारी 2015 बाय परचेस अकाउंट 270 आला का लक्षात, 200 किती 70 समजलं ना मित्रांनो 270. त्यानंतर पाहता, त्यानंतर आता काय दिलेलं आपल्याला 31 आहे ना, 31 जानेवारी रेंट पेड, काय दिलेला मित्रांनो रेंट पेड, म्हणजेच रेंट पेड दिले, कॅश काय गोज आउट आहे, म्हणजे इथं काय येणार आहे रेंट अकाउंट डेबिट, म्हणजे कॅशच्या क्रेडिटला रेंटचं नाव, कॅशच्या क्रेडिटला रेंटचं नाव 31 जानेवारी 2015 बाय रेंट अकाउंट 135. ओके मित्रांनो, हा संपल्या एंट्र्या. तर बघा आता आपण यांची काय करणार आहोत टोटल करणार आहोत, काय करणार आहोत टोटल. ओके आला का लक्षात. हा मग आता बघा मित्रांनो, आता ही जी ऍडिशनल आहे ही आता आपण इथं घेतलेली आहे 98556037 ओके समजलं, आलं लक्षात. हा आता 5 ओके 6 + 7 म्हणजे 7 + 6 किती होतात 13 5 + किती होतात 18 म्हणजेच किती येणार आहे 8. तुम्हाला अगर कठीण जात असेल तर समज येतं 17 म्हणजे 6 × 12 = 13 13 14 15 17 सॉरी 14 आहे ना 13 6 × 12 = 13 13 14 15 16 17 आणि 18 हा आलं का लक्षात. म्हणजे 18 13 14 15 16 17 आणि 18 मग 8 कॅरी 1 दिला. आता आपण किती दिला कॅरी 9 + 1 किती झालं 10 10 + 5 किती झाले 15 15 + 3 किती झाले 18 18 ची 8 हा पुन्हा कॅरी 8 + 1 किती होतात 9 म्हणजे ही 9885 ही जी ऍडिशनल आहे ही मोठी येणार आहे म्हणजे लार्ज येते. काय येते ती लार्ज. आपल्याला इकडे समजते की ती काय येणार आहे स्मॉल येणार आहे. आपली काय येणार आहे ती स्मॉल. तर बघा आता ती लिहू आता आपण 3960150450270135 बरोबर. ओके आला लक्षात मित्रांनो. त्यानंतर बघा आता हा 5 लिहिला 5 + 5 10 10 + 7 17 20 20 + 26 हा 2 कॅरी पुन्हा 2 काय आला कॅरी 2 + 3 3 2 5 5 + 4 9 9 + 1 10 10 + 9 इथे येतात 19 हा कॅरी पुन्हा 490 म्हणजे आता बघा या अमाऊंट मधून ही अमाऊंट काय करायची आता आपल्याला मायनस करायची. काय करायची ती मायनस. आता आपण इथं करू ते 9885 तुम्हाला समजण्यासाठी 4965 काय करायची ती मायनस. म्हणजे ही डेबिट बाजू आपली काय आलेली आहे लार्ज. डेबिट मधून क्रेडिट काय करायची मायनस. काय करायची ती माइनस. अरे बच्चों इसमें से डेबिट में से क्रेडिट क्या कर दो आप माइनस कर दो. क्या करना है आपको माइनस करना है.
तो 5 में से 5 गए, 0 रह गए, बराबर। हा, तो त्यानंतर पहा आता 8 मधून 6 मायनस करा, किती राहतात 2, हा 2। मग त्यानंतर 8 मधून 9 मायनस होतात का, नाही, मग 18 मधून 9 गेले, किती राहिलाय 9, कॅरी पुन्हा खाली द्या। 9 मधून 5 मायनस करा, किती राहतात 3, म्हणजे 3920, 3000 8 9 आहेत, आहे की नाही, 5 6 7 8 9, म्हणजेच आपले 4 आले, म्हणजेच 5 मधून 9 गेले, आपण मी 3 मायनस केले, 3 नाही 4, म्हणजे इथे किती येणार आहे 4। ओके, आलं लक्षात। हा, 5 च्या पुढे मध्ये 6 7 8 9 4, म्हणजेच 4, म्हणजे 4000। मग इथं दाखवायचं तुम्हाला महिन्याची शेवटची तारीख 2015 बाय बॅलन्स सी आणि डी 4920 समजलं। हा, त्यानंतर आता आपल्याला पुन्हा बघा, आता ते हे टोटल झाली, त्या टोटलच्या खाली लिहायचं या महिन्याचा दुसरा दिवस 1 फेब्रुवारी 2015 टू बॅलन्स बी आणि डी। ओके, हा, बी आणि डी 4920। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा, आणि नवीन असाल तर बेलचं बटन दाबा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन प्रत्येक वेळेस मिळत राहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही। आणि या पद्धतीचे कॅश अकाउंट असतात, कॅश अकाउंट तुम्ही मित्रांनो सोडत जा, तुम्हाला पेपरमध्ये संपूर्ण प्रमाणात आले पाहिजेत, हीच माझी इच्छा आहे। ओके मित्रांनो, जय भोलेनाथ, काशी के विश्वनाथ।